तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी अश्विनी. आपण मेलोडीज ॲम्ब्रोसिया या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय, मेलोडीज ॲम्ब्रोसिया म्हणजे काय किंवा हे च्यवनप्राश म्हणजे काय. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक घटकांचा समावेश आहे आणि ते आपल्या शरीरावरती नक्की काय परिणाम करतात. तर हे समजावून घेण्यासाठी आपल्याला आधी आजार बघणं महत्त्वाचे होते. तर आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आजार काय असतात, ते कसं होतात, त्याची लक्षणे काय, कारणे काय, उपाय काय किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे आजार असतात. तर त्याच्यामध्ये आपण हृदयविकार पाहिलेला आहे, कॅन्सर पाहिलेला आहे, पण याची डिटेल्स माहिती मी तुम्हाला दिलेली नाही. हृदयविकाराबद्दल जे काही 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला सांगता येण्यासारखे जे सिंपल गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊन स्पष्टपणे ते मांडलेलं नाही आहे, पण त्याबद्दल जेवढं काही मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर हृदयविकार का होतो, कसा होतो, हे आपण बोललो होतो. तर हृदय कुठे असतं, तर हृदय शरीराच्या मध्यभागी आहे आणि ते डाव्या बाजूला झुकलेलं आहे, म्हणून ते डाव्या साईडला आहे असं म्हटलं जातं. हृदयविकार जेव्हा येतो तेव्हा डाव्या साईडचा जबडा डाव्या बाजूला दुखायला लागतं किंवा चमका येणे, जड होणे अशा काही संकेत आपल्याला दिसून येतात. अतिलठ्ठपणामुळे हृदय येतो किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे सुद्धा हृदयविकार होतो. कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजेच काय होणे, तर शरीराच्या ज्या धमन्या आहेत, ज्या हृदयातून रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहेत त्या नसांमध्ये फॅटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं आणि त्या एकदम थीन पातळ होत जातात. पातळ झाल्यामुळे हृदयाला रक्त देण्यासाठी किंवा रक्तपुरवठा करण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या अवयवांना ते तेवढ्या फ्लोमध्ये जात नाही आणि काय होतं, तिथे ब्लॉकेजेस तयार होतात, म्हणजे अशा गाठी तयार होतात किंवा ब्लॉकेजेस तयार होतात आणि हे याच्यामुळे काय होतं की त्या हृदयावरती दाब येतो. दाब आल्यामुळे तिथे हृदयविकार होण्याच्या शक्यता आहेत. आता मी काही डॉक्टर नाही आहे, पण थोडाफार जो काही मला अभ्यास मी केलेला आहे त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगत आहे. पूर्ण व्हिडिओज वगैरे मी काही म्हणजे मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही आहे, ते तर तुम्ही शोधूसुद्धा शकता. पण थोडक्यात माहिती सांगण्यासाठी की हृदयविकार म्हणजे काय किंवा तो कसा येतो आणि आपण त्याच्याबद्दल काळजी कशी घेतली पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. आता पहा, काही जे लोक आहेत हे आयुर्वेदिक गोष्टींवर विश्वास ठेवतात, काही लोक आहेत हे आयुर्वेदिक गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत. समाजामध्ये दोन प्रकारची लोक आहेत. आपण काय आहेत किंवा आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर आयुर्वेदिक गोष्टींवरती विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. मी तुम्हाला त्यासाठी फोर्स करत नाही आहे, पण आपण समजून घेताना आपण समजून घेऊया की ह्याच्यामध्ये काय आहे. आता शरीरामध्ये असणारं नायट्रिक ऑक्साईड हे एक रेणू आहे. तर हे कसं तयार होतं किंवा काय होतं बघा, जसं जसं व्यक्तींचं वय वाढत जातं तसं तसं शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारं नायट्रिक ऑक्साईडची लेवल कमी होत जाते आणि ह्याच्यामधून काय होतं, तर माणसाला त्रास होण्याच्या शक्यता असतात. आता आयुर्वेदिक घटकांमुळे, आयुर्वेदिक गोष्टींमुळे हे नायट्रिक ऑक्साईडची लेवल वाढू शकते. आता शरीरामध्ये रक्तप्रवाह शिथिल करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि याच्या बऱ्याच प्रकारच्या फायदेसुद्धा आहेत. तर बघा मित्रांनो, नायट्रिक ऑक्साईड आपल्या शरीरात काय काम करतं, तर नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास हातभार लागू शकतो. वय वाढणे, चुकीची जीवनशैली आणि काही आरोग्यविषयक कारणांमुळे त्याचे प्रमाण काही लोकांमध्ये कमी होऊ शकते. आता आयुर्वेदिक आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैलीसोबतच योग्य पूरक आहाराचा समावेश केल्यास शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सुद्धा आधार मिळू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला मेलोडीज ॲम्ब्रोसिया प्रोडक्टबद्दल किंवा त्याच्या घटकांबद्दल काही माहिती हवी आहे, तुम्हाला काही आजार आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल घ्यायचं आहे का, फक्त आजारी व्यक्ती मेलोडीज ॲम्ब्रोसियाचा च्यवनप्राश घ्यायला पाहिजे असं नाही. निरोगी व्यक्ती स्वस्थ राहण्यासाठी सुद्धा च्यवनप्राश घेऊ शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनाचा तो एक भाग बनवू शकतात आणि अति आरोग्य आणि अति आनंददायी तुम्ही आयुष्य जगू शकता. तर याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करेल किंवा माझा कॉल नंबर मी तुम्हाला मला कॉलसाठी मेसेज करा, मी तुम्हाला कॉल नंबरसुद्धा देईल. थँक्यू सो मच.